सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. जस्ट आता ड्यूटी करून मी घरी आलो. उद्या 15 जून आहे. उद्या तुमचा सेटचा पेपर होणार आहे. तर फास्ट रिव्हिजन घेण्यासाठी एक छोटीशी व्हिडिओ मी तयार करीत आहे. कृपया जेवढं मी आता सांगत आहे एवढं ज्ञान आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात काही नाही म्हटलं तर मी जेवढं मी सांगणार आहे एवढं निश्चित तुमच्या डोक्यात घेऊन जावा आणि एवढ्याच कन्सेप्टच्या सहाय्याने तुमचा रिझल्ट येतो. तर दुसरा प्रकार आहे संशोधन अभियोग्यता. इथं संशोधन म्हणजे काय? ए डिटेल्ड अँड केअरफुल स्टडी ऑफ समथिंग टू फाइंड आउट मोर इन्फॉर्मेशन अबाउट. संशोधन म्हणजे काय? संशोधनाचा अर्थ, संशोधनाचा प्रकार, संशोधनाचा कॅरेक्टरिस्टिक आणि संशोधनामध्ये 2 दृष्टिकोन हे आपण बघूया. एका विषयाबद्दल काळजीपूर्वक आणि संपूर्णरित्या अभ्यास करून तिथून नवीन माहिती बाहेर काढणं म्हणजे संशोधन होय. संशोधन हा शब्द इंग्रजीच्या रिसर्च शब्दापासून आलेला आहे. आता रिसर्च हा शब्द फ्रेंच भाषेच्या रिसर्च या शब्दापासून बनलेले आहे. रिसर्च या शब्दांचा अर्थ टू फाइंड आउट और किंवा टू सर्च, शोधणे. अरिस्टॉटलने पहिल्यांदा सायंटिफिक रिसर्च या पद्धतीचा वापर केलेला आहे. आता रिसर्च हा शब्द पहिल्यांदा इंग्लिशमध्ये 1577 ला वापरलेले आहे. आता संशोधन या शब्दांचा डेफिनेशन जॉन क्रेसवेल सांगतात. संशोधन ही एक प्रक्रिया आहे. एका घटकाच्या संबंधित माहिती गोळा करून त्याच्यातून नवीन संकल्पना बाहेर काढणं म्हणजे संशोधन होय. थॉमस कुन म्हणून एक व्यक्ती काय म्हणतात तर संशोधन हा एक पॅराडिग्म असतो. पॅराडिग्म. संशोधनाला त्यांनी दुसरा पर्याय शब्द वापरलेले पॅराडिग्म. म्हणजे आपण जो विचार करत राहतो आणि नंतर पूर्ण आपलं विचारामध्ये आमूलाग्र चेंज, एक्स्ट्रीम चेंज आपण म्हणतो. एक्स्ट्रीम चेंज. सुरुवातीला एक विचार केलेला असतो आणि संशोधन केल्यानंतर त्याचा फाइंड आउटच वेगळा येतो. त्याला पॅराडिग्म म्हणतो आपण. मॅक्स वेबर यांनी संशोधनाला एक पर्याय शब्द त्यांनी वापरलेला आहे, इंटरप्रिटेटिव्ह पॅराडिग्म. इंटरप्रिटेटिव्ह म्हणजे अनेक अर्थ, पॅराडिग्म म्हणजे शिफ्ट, अनेक अर्थांचा बदल. संशोधन म्हणजे अनेक अर्थांचा बदल. आता टाइप्स ऑफ रिसर्च हे 4ही आपण लक्षात ठेवा. एज्युकेशनल रिसर्च, शैक्षणिक संशोधन म्हणजे शिक्षण क्षेत्रात केलेले संशोधनाला शैक्षणिक संशोधन असे आपण म्हणतो. फंडामेंटल रिसर्च ह्याचा अर्थ मूलभूत संशोधन. एक मूलभूत नियमाच्या आधारे, एक मूलभूत सिद्धांतांच्या आधारे, एक मूलभूत तत्वांच्या आधारे केलेले संशोधनाला फंडामेंटल रिसर्च असे आपण म्हणतो. त्याच्यानंतर अप्लाइड रिसर्च. अप्लाइड म्हणजे जो फंडामेंटल रिसर्च वापर करून कुठं वापर करतो, एक पर्टिक्युलर एरियामध्ये वापर करून त्या एरियातील समस्या आपण सॉल्व्ह करतो, त्याला अप्लाइड रिसर्च असे म्हणतात. उपयोजित संशोधन. एखाद्या क्षेत्रातील समस्या ओळखून त्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी वापरलेले संशोधनाला अप्लाइड रिसर्च असे म्हणतात. सॅम्पलिंगचं प्रमाण मोठं असतो. ऍक्शन रिसर्च हा खूप छोटे आहे आणि ऍक्शन रिसर्च म्हणजे कृती संशोधन. एक छोटीशी प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यासाठी, सोडवण्यासाठी वापरणारी संशोधनाला कृती संशोधन असे आपण म्हणतो. इमिडिएट प्रॉब्लेम सोल्युशन. एखाद्या प्रॉब्लेमला इमिडिएटली म्हणजे लवकरात लवकर तो प्रॉब्लेम आपण सोडवतो. आता वैशिष्ट्य काय आहे संशोधनाचे? वैशिष्ट्य. जर हे वैशिष्ट्य त्या संशोधनामध्ये असेल तरच त्याला संशोधन म्हणायचं.
जर हे पॉइंट्स त्या कृतीमध्ये नसेल तर त्याला संशोधन म्हणायचं नाही. पहिला आहे सायंटिफिक प्रोसेस. प्रत्येक संशोधन हा वैज्ञानिक आधारे असायला पाहिजे तरच त्याला संशोधन म्हणायचं. सायंटिफिक प्रोसेस. आणि प्रत्येक संशोधन केल्यामुळं नवीन ज्ञान मिळालं पाहिजे. न्यू नॉलेज कॉन्ट्रीब्युशन आपण म्हणतो. नवीन ज्ञान त्याच्यातून मिळालं पाहिजे तरच तो संशोधन. संगीता इल्बा. संशोधनाची वैशिष्ट्ये वैज्ञानिक सायंटिफिक प्रोसेस असतो. नवीन ज्ञान मिळत असतात. प्रत्येक संशोधनामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी असतो म्हणजे वस्तुनिष्ठ नसतात. वस्तुनिष्ठ असतात. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ असतात. सब्जेक्टिव्ह नसतात. व्यक्तिनिष्ठ नाही. ऑब्जेक्टिव्ह. आता एक व्यक्ती संशोधन केल्यानंतर तोच उत्तर यायला पाहिजे. दुसरं तेच संशोधन केलं तर तेच उत्तर यायला पाहिजे. मी संशोधन केलं तर तोच उत्तर यायला पाहिजे. त्याला ऑब्जेक्टिव्ह. आणि सिस्टमॅटिक. प्रत्येक संशोधन हा सिस्टमॅटिक पद्धतीने केलं जातो आणि त्याच्यामध्ये चिकित्सात्मक विचार केला जातो तरच त्याला संशोधन म्हणायचं. ही संशोधनाची वैशिष्ट्ये आहे. आता संशोधन करीत असताना दोन दृष्टिकोन आपण ठेवतो. दोन दृष्टिकोन. त्याला पॉझिटिव्ह अप्रोच आणि पोस्ट पॉझिटिव्ह अप्रोच. आता पॉझिटिव्ह अप्रोचला आपण सकारात्मक दृष्टिकोन. आता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून केलेल्या संशोधनाला पॉझिटिव्हिझम अप्रोच असे म्हणतो. आणि याच्याबद्दल अगोदर कोणी माहिती सांगितलं तर ऑगस्ट कोमटे. आता पॉझिटिव्हिझम हे जे अप्रोच आहे एक कशावर आधारित आहे. द नॉलेज इज बेस्ड ऑन एक्सपिरियन्स. अनुभवावरून ज्ञान घेऊन संशोधन केले जातो. म्हणजे अनुभवाला एक्सपिरियन्सला इथं महत्व आहे. व्यक्ती कसा अनुभव घेतो त्याच्यावरनं तो कन्सेप्ट तो समजून घेतो. क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक. संख्येने आपण मोजतो हे संशोधन करीत असताना. आणि ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ आहे आणि व्हॅल्यू फ्री असतो. कोणत्याही व्हॅल्यू संशोधनावरती प्रभाव पडत नाही. आणि पोस्ट पॉझिटिव्हिझमचा हा पुढील भाग आहे. इथंही संशोधनच आहे. सकारात्मक संशोधनातील पुढील घटक. आणि हे कन्सेप्ट सांगितलेले कार्ल पॉपर आणि थॉमस कुन यांनी. एक्सटर्नल आणि इंटरनल या दोन्ही फॅक्टरचा वापर करून संशोधन केले जातो. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोन्ही मेथड्स इथं वापरतात. हे आहे सब्जेक्टिव्ह मेथड. आणि इथं व्हॅल्यू इन्फ्लुएन्स्ड होत असतो. म्हणजे संशोधन करणारा व्यक्ती त्यांचं मौल्य काय आहे, मौल्याचा प्रभाव त्यांच्या कृतीवरती त्यांच्या संशोधनावरती होत असतो. दुसरा सब टॉपिक आहे मेथड्स ऑफ रिसर्च. एक्सपेरिमेंटल, डिस्क्रिप्टिव्ह, हिस्टॉरिकल, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. रिसर्च करीत असताना कोणत्या पद्धतीचा वापर करून आपण रिसर्च करतो. मेथड्स कोणकोणत्या आहेत. रिसर्च करण्याची मेथड्स आपण म्हणतो. एक्सपेरिमेंटल प्रायोगिक संशोधन. एक प्रयोग करून जो संशोधन प्रयोगाच्या आधारे केला जातो त्याला प्रायोगिक संशोधन असे म्हणतात. इथं पर्यावरणावरती म्हणजे जे आपण प्रयोग करणार असतो त्याच्यावरती कंट्रोल ठेवावा लागतो. आणि कॉज आणि इफेक्ट रिलेशनशिप असतात. कारण आणि परिणाम हे रिलेशन एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये होत असतो. आता डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे वर्णनात्मक संशोधन. एखाद्या समस्याबद्दल वर्णन करून म्हणजे समस्या सॉल्व्ह करण्यासाठी डाटा गोळा करून त्याचं वर्णन करून आहे तसं वर्णन करणे. म्हणजे ऑब्झर्वेशन करून तुमच्या डोळ्याला काय दिसतो फक्त तेच वर्णन करून केलेले संशोधनाला डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असे म्हणतात.
हिस्टॉरिकल रिसर्च म्हणजे ऐतिहासिक संशोधन. ऐतिहासिक म्हणजे इतिहासाच्या संबंधित केलेल्या संशोधनाला हिस्टॉरिकल रिसर्च असे म्हणतात. इतिहासाच्या संबंधित घटक, व्यक्ती किंवा घटना किंवा स्थळ. क्वालिटेटिव्ह रिसर्च. क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे संख्यात्मक नाही, गुणात्मक संशोधनाला क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणतात. जे संशोधन करीत असताना संख्याचा वापर न करता केलेले संशोधन, या संशोधन आपण नवीन संशोधन पद्धती असे म्हणतो. क्वांटिटेटिव्ह मेथड म्हणजे जे संशोधन संख्येच्या आधारे केले जातो, मोजणीच्या द्वारे केले जातो, 1 2 3 अशा संख्येने मोजून केले जातो, अशा संशोधनाला क्वांटिटेटिव्ह मेथड असे म्हणतात. क्वांटिटेटिव्ह मेथडला आपण जुने मेथड्स म्हणतो. एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च पेपरला प्रश्न विचारतात, लक्षात घ्या. एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च म्हणजे द रिसर्च विच इज कॅरीड आफ्टर द फॅक्ट. एखाद्या घटना घडल्यानंतर त्या घटनेशी संबंधित केलेले संशोधनाला एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च असे म्हणतात. आफ्टर द फॅक्ट म्हणजे तो घटना घडतात, मग घटना घडल्यानंतर तो घटना का घडाले, काय कारण होती, कशामुळे घडले, त्याचं संशोधन करणे. रिसर्चर इन्व्हेस्टिगेट्स आफ्टर द फॅक्ट ऑकर्ड. ह्याचा एक ज्वलंत उदाहरण म्हणजे काल झालेले अहमदाबाद येथील एरोप्लेन क्रॅश. मग तो एरोप्लेन क्रॅश कसं झालं, कोणत्या कारणाने झालं, का झालं असेल, का बिघडलेलं आहे. आता काही लोक ज्या विश्वास म्हणून जो माणूस त्याच्यामध्ये वाचलेला आहे बघा, त्याच्यावरती प्रश्न विचारत आहे की त्यांनीच दार उघडलं आणि त्याच्यामुळे हा घटना घडलेली आहे, अशी टीका काही लोक त्या व्यक्तीवर घेत आहे. आता संशोधन केल्यानंतरच कळणार आहे की हा एअर म्हणजे क्रॅश कशामुळे झालं, विमान अपघात कशामुळे झालं. आता संशोधन म्हणजे अहमदाबाद एअरप्लेन क्रॅशड, हे ह्याच्यावरती जे केलेलं संशोधनाला एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च असे म्हणतात. केस स्टडी, एका व्यक्तीबद्दल, एका संस्थाबद्दल, एखाद्या ग्रुपबद्दल डीप मध्ये जाऊन अनालिसिस करून त्याच्यावरती केलेल्या संशोधनाला केस स्टडी म्हणतात. इंडिव्हिज्युअल अनालिसिस ऑफ अ पर्सन इन डीप वे. त्याच्यानंतर आहे फिलॉसॉफिकल रिसर्च. जे फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान. तत्वज्ञानाच्या आधारे केलेले संशोधनाला फिलॉसॉफिकल रिसर्च असे म्हणतात. इथे एक तत्व असतो, त्या तत्वाच्या आधारे जे एक बेसिक प्रिन्सिपल असतो किंवा थिअरी असतात, त्या थिअरीच्या आधारे हे संशोधन केले जात असतात. फिलॉसॉफिकल रिसर्च. एथनोग्राफिकल रिसर्च. एथनो म्हणजे ट्रायबल पीपल किंवा एखादा जनांगीय किंवा एखादे वंशीय लोक. आता गोंड लोक म्हणा किंवा कोळी लोक, जे आदिवासी लोक किंवा सह्याद्रीच्या डोंगरावरती राहणारे आदिवासी लोकांवरती संशोधन करणे, एथनोग्राफी. किंवा अंदमान निकोबार मध्ये राहणारी लोक, जे आदिवासी लोक आहे जारवा, त्यांच्यावरती केलेले संशोधन एथनोग्राफी रिसर्च. ट्रायबल पीपल वरती केलेले संशोधन. त्याच्यानंतर आहे लॉंगिट्युडिनल रिसर्च. आता लॉंगिट्युडिनल रिसर्च म्हणजे जे संशोधन अनेक काळापासून एका विषयाबद्दल, एका घटनाबद्दल, एका समस्याबद्दल करीत असलेले संशोधनाला लॉंगिट्युडिनल रिसर्च असे म्हणतात. आता जम्मू काश्मीरमध्ये जे पाकिस्तान म्हणतात जम्मू काश्मीर त्यांचा आहे, आम्ही म्हणतो हे आमचं आहे, मग दोघांमध्ये भांडण चालू आहे अनेक वर्षापासून. म्हणजे काश्मीर समस्या लॉंगिट्युडिनल रिसर्च मध्ये येत असतात. एखाद्या घटकावरती अनेक वर्षापासून केलेले संशोधन. डायग्नोस्टिक रिसर्च. डायग्नोस्टिक रिसर्च म्हणजे आपण काय म्हणतो, म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी दिलेले एखाद्या पेशंटला अगोदर चेक करून, डायग्नोसिस करून, मग त्याला काय समस्या आहे हे बघून त्याला औषध गुळगे दिले जातात. म्हणजे इथं एखाद्या विद्यार्थ्यांच्या डायग्नोसिस करून मग त्या विद्यार्थ्यांना आपण ट्रीटमेंट देतो किंवा त्याच्यासोबत वर्तन करतो किंवा त्याला त्या पद्धतीने अभ्यास टीचिंग करत असतो. डायग्नोसिस रिसर्च. CCR एक नवीन रिसर्च आहे, क्रॉस कल्चर रिसर्च आपण म्हणतो. दोन वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या
परंपरा असलेले व्यक्ती जेव्हा एका ठिकाणी राहतात त्यावेळी क्रॉस कल्चर होत असतो. मग अशा व्यक्तीवर केलेल्या संशोधनाला, अशा घटकावरती केलेल्या संशोधनाला क्रॉस कल्चरल रिसर्च असे म्हणतात. टू कल्चर्स आर मिंगल्ड. आता परवा अमेरिकाचा जो क्रिकेट टीम तयार झालेला आहे त्या क्रिकेट टीम मध्ये प्रत्येक खेळाडू हा वेगवेगळ्या देशातील व्यक्ती आहे. किंवा आता IPL बघा, IPL मध्ये वेगवेगळ्या राज्यांचा व्यक्ती एकत्र येऊन तो टीम केलेला आहे. त्यांचं थोडं बॅकग्राऊंड वेगळं असतो, भाषा वेगळी आहे, परंपरा वेगळी आहे. आता थर्ड सब टॉपिक आहे स्टेप्स ऑफ रिसर्च. कृपया हे स्टेप्स फक्त लक्षात ठेवा. आता 7 स्टेप्स आहे. पहिला स्टेप्स आहे आयडेंटिफिकेशन ऑफ अ प्रॉब्लेम, एखाद्या समस्या ओळखणे. दुसरा आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, हे पूर्ण तोंडपाठ करा. आयडेंटिफिकेशन ऑफ अ प्रॉब्लेम, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, फॉर्म्युलेटिंग हायपोथिसिस, रिसर्च डिझाईन, कलेक्शन ऑफ डाटा, अनालिसिस ऑफ डाटा आणि इंटरप्रिटेशन आणि रिपोर्ट. आता रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे एखाद्या समस्या अगोदर आयडेंटिफाय करणे, ओळखणे, आणि त्या समस्येवरती आपल्याला काय करायचं आहे, संशोधन करायचं. आणि संशोधन करत असताना दुसरा स्टेप्स काय आहे, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. त्या संशोधन म्हणजे जे आपण समस्या निवड केलेली आहे त्या समस्यावरती यापूर्वी कोणी संशोधन केलेलं आहे का, त्यांनी कशा पद्धतीने संशोधन केले, त्यांचे काय फाइंडिंग्स आहे, त्यांचं काय आउटकम आहे, त्यांचा तो थेसिस वाचन करणे. रिव्ह्यू करून, मग रिव्ह्यू कशासाठी करतो आपण, 2 रिसर्चमध्ये जो गॅप आहे तो गॅप कमी करण्यासाठी रिव्ह्यू केले जातो. तिसरा आहे फॉर्म्युलेटिंग हायपोथिसिस, अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. हायपोथिसिस म्हणजे टेंटेटिव्ह स्टेटमेंट. हायपो आणि थेसिस हे 2 शब्दापासून हायपोथिसिस बनलेले आहे. म्हणजे आपण टेंटेटिव्ह स्टेटमेंट म्हणतो की आपल्याला संशोधन का करायचं आणि संशोधन केल्यानंतर नेमकं उत्तर काय मिळणार आहे आपल्याला ते अगोदर सांगायचे असतात सुरुवातीला, आणि नंतर संशोधन करून मग आपलं जो फाइंडिंग असतो, रिपोर्ट असतो, आपलं रिपोर्ट आणि आम्ही केलेले जे प्रेडिक्ट आहे ते दोन्ही सेम आहे का हे बघायचे असतात. चौथा आहे रिसर्च डिझाईन. डिझाईनला आपण आउटलाईन असे म्हणतो. पेपरला प्रश्न विचारतात. रिसर्च डिझाईन म्हणजे रिसर्चची आउटलाईन, रिसर्चची ब्ल्यूप्रिंट असे म्हणतात. आणि कलेक्शन ऑफ डाटा, आपण ज्या आपण ज्या समस्याबद्दल संशोधन करीत असतो त्या समस्या संबंधित डाटा कलेक्शन करणे, गोळा करणे. आणि डाटा कलेक्शन करत असताना प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्सवरून आपण डाटा म्हणजे गोळा करतो. आता प्रायमरी सोर्स ह्याचा अर्थ तो मूळ डाटा गोळा करणे, मूळ डाटाला हात लावणे, मूळ डाटा हातात घेणे, मूळ डाटा पाहणे, मग त्याच्यावरून आपण माहिती समजून घेणे. सेकंडरी डाटा, अगोदर एक व्यक्ती डाटा कलेक्ट केलेला असतो आणि त्या डाटा म्हणजे तो प्राथमिक घटक गोळा करून त्याच्यावरती त्यांनी माहिती लिहिलेली असतात, आणि तसं माहिती आपण जर वाचन केलं तर तो सेकंडरी डाटा झाला. टेकिंग इंटरव्ह्यू, एखाद्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेणं हा प्रायमरी डाटा आहे, आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तो प्रसिद्ध झाला आणि त्या इंटरव्ह्यूच्या आधारे आपण पुन्हा एखादा कन्सेप्ट समजून घेतलो तर तो सेकंडरी झाला. कलेक्शन ऑफ डाटा, त्यानंतर अनालिसिस ऑफ डाटा, कलेक्ट केलेले जो डाटा असतो त्याचा विश्लेषण करून माहिती समजून घेणे. आणि शेवटचा आहे इंटरप्रिटेटिव्ह किंवा रिपोर्ट रायटिंग. पूर्ण कन्क्लुजन, संशोधन केल्यानंतर शेवटी फाइंडिंग्स काय मिळतात, उत्तर काय येणार आहे, कन्क्लुजन काय आहे, उत्तर काय मिळतो आपल्याला, ह्याच्यातून काय बोध निर्माण झालेले आहे, त्याला इंटरप्रिटेटिव्ह, अनेक अर्थ. इथे एक कन्सेप्ट आहे रिसर्च प्रपोजल. रिसर्च करीत असताना आपण अगोदर छोटीशी सिनॉप्सिस तयार करून सादरी करतो, म्हणजे प्रपोजल देतो. प्रपोजल म्हणतो आपण त्याला, प्रपोजल, की आपल्याला ह्या पद्धतीने संशोधन करायचं आहे. मग ते आपलं प्रपोजल DRC जे कमिटी असतात ते कमिटी अप्रूव्ह देतात. अप्रूव्ह झाल्यानंतर मग आपण रिसर्च प्रत्यक्षात करायला सुरुवात करतो. रिसर्च करण्यापूर्वी रिसर्च प्रपोजल येतो, म्हणजे मान्यता घेण्यासाठी लिहिलेले एक लेखन. आता व्हेरिएबल म्हणजे
बदल होत असणे. 5 प्रकारची बदल आहे. इंडिपेंडेंट बदल, डिपेंडेंट बदल, इंटरव्हेनिंग बदल, मॉडरेट बदल आणि कंट्रोल व्हेरिएबल. इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे स्वतंत्र बदल, स्वतंत्र बदल आपण म्हणतो. डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे इतरांवरती अवलंबून झालेले व्हेरिएबल. आता रिसर्च करीत असताना जेव्हा आपण एक सॅम्पलिंग घेतो, त्या सॅम्पलिंग मध्ये बदल होत असतात. काही इंडिपेंडेंट स्वतंत्र बदल असतो. आता अध्यापन करायचं का नाही करायचं, कसं करायचं, कोणतं मेथड्स वापर करायचे हे शिक्षक ठरवत असतात. तो इंडिपेंडेंट झाला. डिपेंडेंट म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थी कोणावर डिपेंड असतो? शिक्षकावरती. आणि विद्यार्थी कोणावर डिपेंड असतो? पुस्तकावरती डिपेंड असतो. ओके, मग शिक्षक शिकवल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये, ज्ञानामध्ये बदल होत असतो. इंटरव्हेनिंग, विद्यार्थी आहे आणि शिक्षक आहे. मग या दोघांमध्ये करिक्युलम जर आलं, अभ्यासक्रम आलं, तर तो इंटरव्हेनिंग, मॉडरेट. इंटरव्हेनिंग तो मध्ये आल्यामुळं आपलं बदल घडत असतो, व्हेरिएबल होत असतो. किंवा इन्स्टिट्यूशनचं हेड व्यक्ती मध्ये आलं तर अध्यापन शिक्षक करत असतात आणि विद्यार्थी तो समजून घेत असतात. मॉडरेट, मॉडरेट म्हणजे एक मध्य एक इक्वल बदल होत असणे. आणि कंट्रोल व्हेरिएबल म्हणजे आपण पूर्ण त्याच्यावरती कंट्रोल ठेवलेला असतो. आता पुढील कन्सेप्ट, हायपोथिसिस म्हणजे टेंटेटिव्ह स्टेटमेंट. हे पेपरला प्रश्न विचारतात. नल हायपोथिसिस. नल हायपोथिसिसला आपण झिरो डिफरन्स, झिरो हायपोथिसिस असाही म्हणतो. नल हायपोथिसिसला झिरो डिफरन्स. रिसर्च डिझाईनला आपण आउटलाईन किंवा ब्ल्यू प्रिंट म्हणतो. पॉप्युलेशन म्हणजे जनसंख्या किंवा जग. युनिव्हर्स, आता युनिव्हर्स म्हणजे सेट ऑफ ऑब्जेक्ट. सॅम्पलिंग फ्रेम म्हणजे सोर्सेसचा लिस्टला आपण सॅम्पलिंग फ्रेम म्हणतो. सॅम्पलिंग एरर म्हणजे एखाद्या नमुनामध्ये असलेले दोष. रॅन्डम व्हेरिएबल होत असताना एरर्स होत असतात. सॅम्पलिंगमध्ये 2 प्रकार, एक प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि एक नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. कृपया हे अतिशय महत्वाचं आहे, याच्यावरनं दरवेळी प्रश्न विचारतात. फक्त प्रोबॅबिलिटी लिस्टमध्ये कोणकोणते येतात सॅम्पलिंग तेवढं फक्त पाठ करा. प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता. इथं जो नमुना आहे, प्रत्येक नमुना सिलेक्ट म्हणजे प्रत्येक घटक हा सिलेक्ट होतो असं वाटत असतात सॅम्पलमध्ये. इक्वल चान्स टू ऑल द सॅम्पलिंग. ह्याच्यामध्ये प्रकार आहे सिंपल रॅन्डम, कॉम्प्लेक्स रॅन्डम, क्लस्टर सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग आणि स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. आता सिंपल रॅन्डम सॅम्पलिंगला काय म्हणतो? एखाद्या सॅम्पल निवडल्यानंतर त्या सॅम्पलमध्ये कोणताही सॅम्पल आपण निवडू शकतो. कॉम्प्लेक्समध्ये कॉम्प्लेक्सिटी जास्त असतात. कॉम्प्लेक्स रॅन्डम दोन्ही सेमच आहे. क्लस्टर ग्रुप सिलेक्ट करत असतो. कोणता ग्रुप सिलेक्ट करायचा, प्रत्येक ग्रुपवरती एक प्रोबॅबिलिटी असतो. सिस्टमॅटिक सॅम्पलिंग आणि स्ट्रॅटिफाईड अनेक वेळ विचारलेलं. स्ट्रॅटिफाईड म्हणजे डिव्हिजन. सोसायटीमधला, समाजामधील एक भाग, त्या भागात प्रत्येक जाती, धर्म, विविध भाषा बोलणारी लोक, तो घटक निवड करून त्याच्यावरती केलेलं संशोधन. आता नॉन प्रोबॅबिलिटी खूप महत्वाचं आहे, दरवेळी विचारतात. पर्पोजिव्ह सॅम्पलिंग हे नॉन प्रोबॅबिलिटीमध्ये येतात. उद्देशपूर्वक नमुना निवडणे. जो संशोधन करीत असताना एखाद्या नमुना तो सिलेक्ट करतो आणि त्या नमुन्यावर त्यांनी रिसर्च करतो आणि कोणतं सॅम्पलिंग निवड करायचं हे त्या रिसर्चने ठरवतात. म्हणजे तो उद्देशपूर्वकच निवड करतो. दुसरा आहे कोटा. कोटाच्या आधारे एक सॅम्पलिंग निवड करून त्या सॅम्पलिंगवर केलेलं संशोधनाला कोटा सॅम्पलिंग असे म्हणतात. खूप वेळा प्रश्न विचारलेला, कोटा सॅम्पलिंग हा नॉन प्रोबॅबिलिटीमध्ये येतो का प्रोबॅबिलिटी? नॉन प्रोबॅबिलिटीमध्ये. स्नोबॉल सॅम्पलिंग. स्नोबॉल ह्याच्यामध्ये जो संशोधक असतो, तो संशोधक एक नमुना निवड करायचा असतो. मग तो नमुना एक सॅम्पलिंग त्यांना कळत नाही कसं सॅम्पलिंग निवड करायचं. मग त्यांनी
एक गुणधर्माच्या आधारे अगोदर एक नमुना निवड करतो. आता वर्गात कॉपी करणारी एक मुलगा अगोदर तो घेतो त्या मुलाला आणि त्या मुलाला विचारतात की बाबा अजून कोण कोण कॉपी करतात आमच्या वर्गात. मग त्या मुलाने दुसऱ्या मुलांना सांगतात की सर हे कॉपी करतात. मग त्या मुलांना बोलून घ्यायचं, त्याच्यावरही संशोधन करायचं. पुन्हा त्या मुलांना विचारायचं अजून कोण कॉपी करतात त्याला घेऊन ये. सॅम्पल आपल्याला माहिती नसतो, परंतु एक सॅम्पल निवड करून त्या सॅम्पलच्या आधारे दुसरं तिसरं चौथं असं अनेक सॅम्पल गोळा करून आपण संशोधन करीत असतो. किंवा एखाद्या दारू पिणारा व्यक्ती आपण एकाला ओळखतो, एकाला फाइंड आउट करून मग दारू का पितात, कशासाठी पितात, त्याच्यानं काय निगेटिव्ह परिणाम होणार आहे, ते समस्या काय आहे. मग एका दारुड्याला गोळा करून पुन्हा त्यांना म्हणायचं की अजून दुसरं दारुडं कोण आहे का तुझं ओळखीचं. हो आहे की मग आमच्या शाळेत सगळ्याचा घेऊन येतो. सगळ्यांना घेऊन यायचं म्हणजे त्याच्या ओळखीचे सगळ्या दारुड्याला गोळा करत जाणे. खूप सेन्सिटिव्ह विषय असतात. आता एखाद्याला एड्स झालेले, मग त्याच्यावरती आपल्याला संशोधन करायचं. मग आपल्याला कोणाला एड्स झाला आपल्याला माहिती नसतो संशोधकाला. मग असं तसं करून एकाला आपण ओळखतो की गोळा करतो आणि त्या व्यक्तीवर संशोधन केल्यानंतर पुन्हा त्यांना सांगायचं की अजून कोणाला एड्स झालं तुला माहिती आहे का. हो मला माहिती आहे सर. म्हणजे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमच्या रिलेटेड असलेले व्यक्ती एकमेकाला ओळखत असतात. आता कन्व्हिनियन्स म्हणजे आपल्याला योग्य काय आहे, आपलं अनुकूल काय आहे, अनुकूल प्रमाणे आपण सॅम्पलिंगचा निवड करतो. जजमेंट निर्णय घेऊन आपण सॅम्पलिंगचा निर्णय घेत असतो. आता नेक्स्ट तिसरा पॉइंट आहे थेसिस रायटिंग आणि आर्टिकल रायटिंग. त्याचा फॉर्मॅट कसा आहे आणि त्याचा स्टाईल ऑफ रेफरन्स कसे असतो. थेसिस म्हणजे PhDचा ग्रंथ. कोणत्याही थेसिस असू द्या, ग्रंथ असू द्या, त्याच्यात 3 भाग असतात. पहिला भागला आपण प्रायमरी सेक्शन म्हणतो. प्रायमरी सेक्शनमध्ये टायटल असतात, ॲब्स्ट्रॅक्ट असतात, एक्नॉलेजमेंट असतात आणि फॉरवर्ड लिहिलेले असतात. मेन बॉडीमध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम्स असतात, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर असतात, डाटा कलेक्शन असतात, डाटा ॲनालिसिस असतात आणि इंटरप्रिटेशन असतात. आणि तिसरा जो भाग आहे रेफरन्स सेक्शन आपण म्हणतो, त्याच्यामध्ये बिब्लिओग्राफी असतात. बिब्लिओग्राफी म्हणजे जे संदर्भ ग्रंथांची यादी. आता थेसिस रायटिंग करत असताना 2 स्टाईल आपण वापर करतो. MLA मॉडर्न लँग्वेज असोसिएशन. हे मॉडर्न लँग्वेज असोसिएशन लँग्वेजचा रिसर्च करून लिहित असताना, आता भाषा विषयासंबंधित आपण संशोधन केलो आणि संशोधन केल्यानंतर त्याचा थेसिस फॉर्मॅट लिहित असताना MLAचा वापर करतो. APL म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. हे सोशल स्टडी सारखा किंवा ह्युमॅनिटीज किंवा सोशल स्टडी सब्जेक्टसाठी आपण APLचा वापर करतो. हे पेपरला प्रश्न विचारलेले होते बघ. APL हा सोशल सायन्ससाठी वापरतात, MLA हा लँग्वेजसाठी वापरतात. आता अप्लिकेशन ऑफ ICTचा वापर करून संशोधन करणे. संशोधन करीत असताना जो संशोधक आहे त्यांनी काय केलं पाहिजे, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून कमी वेळात कमी खर्चात उत्कृष्टरित्या संशोधन करायला त्यांना मदत होत असतं. आता नवीन AI टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत किंवा चाट GPT आलेले आहे, गुगल लेन्स आलेले आहेत, गुगल आलेले, इंटरनेट आहे, विकिपीडिया आहे किंवा अनेक जर्नल्स आहे, अनेक संदर्भ ग्रंथ आपल्याला गुगलमध्ये मिळतात. ई लायब्ररीच्या सहाय्याने आपण कंटेंट गोळा करून त्या कंटेंटवरती आपण माहिती लिहून आपण ते माहिती सांगत असतो. ओके. ICTचा आता प्लेगिअरिझम. आता प्लेगिअरिझम म्हणजे इतर व्यक्तीने जे संशोधन केलेलं असतो, त्यांनी संशोधन केलेले विषय संशोधन करून त्यांनी लिहिलेले आर्टिकल आपण चोरून जर आम्ही ते पब्लिश करून आपल्या नावानं जर आपण प्रकट केलो तर तो कृती चौर्य झाला, म्हणजे कृतीचा चोरी केल्यासारखं होईल. तो त्यांनी शोधलेला घटक आहे, त्यांनी सांगितलेला घटक आहे, तो त्यांचा हक्क आहे त्या घटकावरती किंवा त्या लेखनावरती. मग इतर लेखकांचा विचार, लेखन, माहिती चोरून आपण प्रकाशित करतो, या कृतीला प्लेगिअरिझम असे म्हणतात.
त्यांच्याकडून माहिती घेत असताना त्यांना सांगून त्यांचा परमिशन घेऊन जर आम्ही त्याचा वापर केलो तर तो प्लेगियरिझम होत नाही, कारण त्याचं नाव इथं आपण उल्लेख करतो. आता हे प्लेगियरिझम चेकिंग करण्यासाठी अनेक तंत्र, टेक्निक्स, टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपल्याला मिळालेलं आहे. टर्न टिन म्हणून एक ॲप आहे, त्याच्या सहाय्याने आपण संशोधन हे प्लेगियरिझम आहे का नाही हे आपण पाहतो. रिसर्च एथिक म्हणजे संशोधनाचं मूल्य. जो संशोधक असतो त्यांनी नैतिकदृष्ट्या चांगल्या विचाराने, चांगल्या भावनाने, चांगल्या रीतीने संशोधन केलं पाहिजे. आणि त्यांनी संशोधन केल्यानंतर त्यांचा जो काही फाइंडिंग्स असतो, कॉन्ट्रीब्युशन असतात, उत्तर असतात, जे समस्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे, तो उत्तर देशाला, समाजाला आणि जगाला उपयोग व्हायला पाहिजे. त्यांनी केलेलं संशोधन सोसायटीला, जे आपल्या समाजाला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणं अपेक्षित आहे. आणि संशोधकांनी खूप प्रामाणिक पद्धतीने संशोधन केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक काहीही सांगायचे नसतात, सब्जेक्टिव्ह विचार घ्यायच नाही, ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठप्रमाणे त्यांनी संशोधन केलं पाहिजे. म्हणजे कानूनरित्या म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन, गव्हर्नमेंटचे जे काय रूल्स आहे, लीगल रूल्स फॉलो करून त्यांनी संशोधन केलं पाहिजे. संशोधन करीत असताना खूप काळजीपूर्वक त्यांनी संशोधन केलं पाहिजे. काही सेन्सिटिव्ह विषय असतात तो त्यांनी सिक्रेटमध्ये ठेवला पाहिजे. समजा आताच्या शिक्षकामध्ये दारू पिण्याची संख्या वाढत आहे, पगार लय मोठा झाला म्हणून दारू पितात. मग हे प्रॉब्लेम्स, मग कुठल्या शिक्षकांना आपण धरलो, कोण कोण पितात त्यांचं नावं घेऊन त्यांच्यावर संशोधन केल्यानंतर पूर्ण संशोधन आपण सरकारला सादरी करून मग कोण कोण दारू पितात त्यांचं नाव जर आपण पब्लिश केलं तर बबला तिचं कॉन्फिडेन्शियलिटी ते चुकीचं आहे. किंवा ज्या ज्या व्यक्तीवर एड्स झालेलं आहे अशा व्यक्तींचं नाव आपण जर जाहीर केलं तसं नसतंय. म्हणजे काही गोष्टी सेन्सिटिव्ह असतात, ते कॉन्फिडेन्शियल ठेवावं लागतात. मग कॉन्फिडेन्शियल ठेवून आपल्याला संशोधन करावं लागतात. किंवा त्या व्यक्तींचा परमिशन घेऊन आपण नावं डिक्लेअर करू शकतो. आणि रिस्पेक्टफुल साथ, गौरव देऊन, त्यांना मान सन्मान देऊन रिसर्च केला पाहिजे. ज्या घटकावरती किंवा ज्या व्यक्तीवरती आपण संशोधन करतो, जे पार्टिसिपंट्स असतात त्यांना जर आपण डिसरिस्पेक्ट दिलो, ए बे बस इकडं, तुला कॅन्सर झाला की नाही मी चेक करतो, एड झाला की चेक करतो, मग नाही तसं नाही. त्यांना रिस्पेक्ट देऊन, त्या सॅम्पलिंगला रिस्पेक्ट देऊन आपण त्याच्यावरती संशोधन केलं पाहिजे. ही संशोधकांची काय आहे मॉरल. मग अजून काय आहे तर काही टर्म्स आहे, हे टर्म्स दरवेळी विचारतात. वर्कशॉप म्हणजे 10 ते 20 लोक एकत्रित येऊन एखाद्या कृतीबद्दल चर्चा करणे आणि हँड्स ऑन ऍक्टिव्हिटी करून तो पूर्ण करणे. वर्क म्हणजे कृती, शॉप म्हणजे प्लेस. एखाद्या कृतीवर एक स्थळामध्ये 10 ते 20 लोक एकत्रित येऊन त्याच्यावरती चर्चा करून तो कन्सेप्ट समजून घेणे, त्याला वर्कशॉप म्हणतात. कॉन्फरन्स म्हणजे संमेलन आपण म्हणतो, जसं मराठी साहित्य संमेलन. हे एका विषयाबद्दल अनेक लोक एकत्रित येऊन त्या विषयाबद्दल समस्या सॉल्व्ह करून त्याचा पुढील ध्येय धोरण निर्धारित करतात, त्याला कॉन्फरन्स. सेमिनारमध्ये एक एक्सपर्ट व्यक्ती एखाद्या विषयाबद्दल माहिती सांगत असतो आणि बाकी जे ऐकणारे व्यक्ती त्यांनी पण छोटे छोटे प्रयोग करून, संशोधन करून प्रेझेंटेशन देत असतात सेमिनारमध्ये. आता रिसर्च पेपर, संशोधन लेखन. जो प्रत्यक्षात संशोधन केलेला व्यक्ती आहे त्यांनी कशा पद्धतीने संशोधन केलेलं आहे त्याला माहिती असतो, त्यांनी तो माहिती लिहितात, त्या लिखाणाला रिसर्च पेपर म्हणतात. आणि रिसर्च आर्टिकल, काही डाटा उपलब्ध असतात, ते डाटांच्या सहाय्याने राईट अप करणे, डाटाच्या सहाय्याने लेखन करणे, डाटांच्या सहाय्याने माहिती लिहिणे, त्याला रिसर्च आर्टिकल असे म्हणतात. अशा पद्धतीने मी तुम्हाला काही महत्वाची कन्सेप्ट या पुस्तकामधून सांगितलेलं आहे. कृपया व्यवस्थित, मला वाटतं हे पुस्तक तुम्ही घेतलेलं असाल आणि जे विद्यार्थी घेतलेले आहे, आता जेवढं मी सांगितलं हे 3 पेज व्यवस्थित एकदा रिव्हिजन मारा. ओके, मी जेवढं सांगितलं तेवढंच रिव्हिजन करा. आता जास्त वाचन करू नका. ह्याच्यामधून तुम्हाला 100% म्हणतो यू विल गेट 10 मार्क्स.
आता किती पेजेस आहे पुस्तकमध्ये बघा. हां, 1 पेज, 2 पेज, 3 पेज आणि 4 पेज. 4 पेजेस आहे. व्यवस्थित एवढं तुम्ही वाचन करून घ्या. आणि हे माझ्या आता मी फक्त किती 3 पेजेस सांगितलो. ह्याला म्हणतात नोट्स, ह्याला शॉर्ट नोट्स म्हणतात. पेपरला जाण्यापूर्वी तुम्ही एवढंच रिव्हिजन करून जावा. ओके. हा बघा 1 पेज. लक्षात आलं ना मी काय म्हणायला लागलो तुम्हाला दादांनो ताईंनो? एवढंच. एक पेज, 2 पेज आणि 3 पेज. हे 3 पेज तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, रिव्हिजन करा आणि तुम्हाला 10 मार्क मिळतात. ओके. आणि अनेक विद्यार्थी खरं ॲक्च्युली ना दादांनो मी पुन्हा एकदा क्षमा मागतो. मला वेळ मिळेना झालो. लई अडचणी आहे माझा अडचण तुम्हाला काय सांगावं. आज आम्ही शाळेत जाऊन आत्ता आलो. मी शाळेवरनं येऊन जेवण न करता आता तुमच्यासाठी एक व्हिडिओ तयार केलो. आता जेवण करतो. आता नंतर तर पुढील एक घटक मी घेतो तुमच्यासाठी. आता मला एक मित्राने मला मेसेज केलेत बघा. आपण वेळात वेळ काढून गोरगरीब मुलासाठी चांगले पुस्तक आणि दर्जेदार लेक्चर बनवले आहेत. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर. परीक्षासाठी आपला आशीर्वाद कायम सोबत असावा. धन्यवाद सर. जय श्री स्वामी समर्थ. दादा थँक्यू दादा. आणि अजून एक सर संगीता समर्थ समर्थ मोबाईल तो म्हणजे जरा. आता हे ताई आपले विनोद नाईक सर हे मुंबईचे आहेत. त्यांनी खूप एक सेंटेन्स मला सांगितले. धन्यवाद अनया सर, आपले खूप उपकार आहेत. मुंबईचे सर आहेत. आणि असलाम सिद्दीकी हे ताई मेसेज मला पाठवले. सर खूप खूप आभारी. परफेक्ट लर्निंग, ट्रू डेडिकेशन तुमचे आहे सर. खूप पुण्याई केली आहे सर तुम्ही ताई. देव नक्कीच त्याचे फळ तुम्हाला देईल. सॅल्यूट टू यू सर. थँक्यू सर. अशा अनेक विद्यार्थ्यांच्या प्रेरणा म्हणजे हे मॅसेज वाचन करून मला खूप कॉन्फिडन्स येतो. आणि त्या कॉन्फिडन्सच्या सहाय्याने मी पुन्हा हा व्हिडिओ तयार करण्यासाठी वेळात वेळ काढून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. माझा मराठी चांगला नाही मला माहीत आहे. तरी जेवढं मी सांगतो तेवढंच तुम्ही लक्षात घ्या आणि लक्षात घेऊन अभ्यास करा. ओके. उद्या 100% तुमचा रिझल्ट होतं. काही अडचण नाही. टेन्शन घेऊ नका. ओके. जेवढं आहे तेवढं वरनं फक्त रिव्हिजन करत जावा. ओके. आता हे एक सर पण मला मेसेज केलेले आहेत. आपले सरांचं नाव इथं आहेत बघा. सरांचं नाव कपिल सर. थँक्यू सर. कपिल सरने खूप छान मला मेसेज केले. गुड आफ्टरनून. उद्या पेपर आहे. तुमचा आशीर्वाद हवा. तुमचा बुक्स, नोट्स, व्हिडिओजने अभ्यासाला फार मदत झाली. थँक्यू सर. जय श्री स्वामी समर्थ. तुमचाही रिझल्ट 100% मिळतात. व्यवस्थित हे करा. आणि काल एक ताई आपले इचलकरंजीची एक ताई आहे. त्यांनी पण रात्रीच मला मेसेज केले. सर इचलकरंजी एक ताई काल मला मेसेज केले. हे मेसेज गुरवताई इचलकरंजीत आहे का ह्या मोबाईलमध्ये. या ताईने काल मला खूप छान एक मेसेज केलेला आहे. प्रोफेसर गुरव मॅडम इचलकरंजी. ते ताई काय म्हणतात, आदरणीय सर, मी तुमच्याकडून हे पुस्तक घेतले आहे. त्या पुस्तकाचा मी अभ्यास केलेला आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. मनापासून एकदा वाचल्यानंतर लक्षात राहण्यासारखी शब्दरचना आहे. आपली भाषा शैली कन्नड असताना सुद्धा आपण मराठीमध्ये महाराष्ट्राच्या मुलांसाठी इतके प्रयत्न करून हे पुस्तक लिहिला त्याबद्दल प्रथम तुमचे मी आभार मानते. जे विद्यार्थी सेटनेटसाठी
पेपर 1 साठी मार्गदर्शक पुस्तक शोधत असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी सरांचे हे पुस्तक नक्की घ्यावा. ताई, ॲक्च्युली थोडं त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे, तरी तो मी सुधारणा करून पुढील चांगलं पुस्तक देण्याचा प्रयत्न करतो. ताई म्हणाले, सर काही मदत असेल तर मराठी भाषेसाठी मी तुम्हाला मदत करते, विना मोबदला घेऊन, असे बोललेत. हे बघा, एकमेक मी तुमच्यासाठी चांगलं काम केलं तर तुम्ही माझ्यासाठी करताय. हे जगच असावं. आपण चांगलं केलं ना, आपल्याला फळ त्याचा डबल आपल्याला मिळत असतो. हे इथंच मला रिझल्ट मिळत आहे. तुमच्या सर्वांच्या ताई, भाऊ, विद्यार्थी मित्रांच्या प्रोत्साहाने माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. ओके, उद्या व्यवस्थित पेपर लिहा. हे 3 पेजेस व्यवस्थित रिव्हिजन मारून घ्या. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त जास्त वाचन करायची गरज नाही. ओके, आता पुढील व्हिडिओमध्ये मी कम्युनिकेशनची चॅप्टर्स घेतो. ओके, थँक्यू, नमस्कार.